ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 8. श्लोक 1. अर्जुन उवाच. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते. श्लोक 2. अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. अर्थ. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म काय आहे? अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? अधिभूत आणि अधिदैव कशाला म्हणतात? हे मधुसूदना, येथे या शरीरात अधियज्ञ कोण आणि कशा प्रकारचे आहेत? आणि अंतकाली संयमी योगी तुला म्हणजे ईश्वराला कसे काय ओळखतात? या 2 श्लोकांचा आपण एकत्र विचार करत आहोत, कारण यामध्ये अर्जुनाने एकूण 7 प्रश्न विचारलेले आहेत. विवरण पाहूया. मागील म्हणजे 7व्या अध्यायाच्या शेवटी ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे आणि प्रयाणकाळी परमेश्वराचेच स्मरण केले पाहिजे असे भगवंताने अर्जुनाला सांगितले होते. आता या शब्दांचे अर्थ तर अर्जुनाला माहीत नव्हते, म्हणून अर्जुनाचे मनात आपोआप शंका आली की हे सगळं भगवंत सांगताहेत हे नक्की काय आहे? शिवाय भगवंताचे समग्र रूपाला जाणणाऱ्या त्या योग्यांना परमेश्वराची प्राप्ती होते. या सर्वाचे नेमके रहस्य काय आहे ते जाणून घेण्यासाठीच अर्जुनाने पुढील प्रमाणे प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारलेले आहेत. प्रश्न 1. किं तद्ब्रह्म? ते ब्रह्म म्हणजे नेमके काय? ते कशाचे नाव आहे? 2. किम अध्यात्म? अध्यात्म म्हणजे काय? किम कर्म? कर्म म्हणजे तरी काय? त्याविषयी आपले मत काय आहे? त्याचे तात्पर्य काय आहे? 4. अधिभूतैश्च किम प्रोक्तम्? अधिभूत कशाला म्हणतात? 5. अधिदैवं किमुच्यते? अधिदैव कशाला म्हणावे? 6. अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन? हे मधुसूदना म्हणजे श्रीकृष्ण, अधियज्ञ म्हणजे काय? या देहात तो कशा प्रकारे चालतो? 7. प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः? ज्या योग्याचे अंतःकरण वश झालेले आहे, म्हणजेच जो योगी संसाराचा त्याग करून अनन्य भावाने केवळ परमेश्वराशीच रत झालेला आहे, तो त्याचे अंतकाळी ईश्वराला कसे काय जाणतो? यावरील सर्व प्रश्नांचे महत्त्व इतके आहे की या शंकांचे निरसन करण्यापूर्वी संपूर्ण 8व्या अध्यायाचा विस्तार झालेला आहे. या शंका तत्त्वज्ञानाचे दृष्टीने खूपच महत्त्वाच्या आहेत आणि भगवंताने याची सविस्तर उत्तरे या संपूर्ण अध्यायात अर्जुनाला दिलेली आहेत. ती आपण श्लोकांच्याद्वारे पाहणार आहोत. इथे आपण थांबूया.